संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या 11 वाजता ते आपला अर्ज दाखल करतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या नावाची घोषणा केल्याचं संजय राऊत यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। संजय राऊत यांनी ट्विट केलंय आणि काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरेंनी देखील अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली होती माध्यमांसमोर येऊन, आणि आता संजय राऊत यांनीही ट्विट केलेलं आहे। अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असं म्हटलेलं आहे। अंबादास दानवे आता विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडे एकच जागा खरं तर या संपूर्ण संख्याबळानुसार आहे आणि या एका जागेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेसचा पाठिंबा राहील अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली असताना उद्धव ठाकरेंनी चक्र फिरवलेली आहेत आणि आता स्वतःची उमेदवारी जाहीर न करता उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं ठरवलेलं आहे। आणि यावेळेस मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसची भूमिका काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहील। अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील असं संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे।